So topic number 11, that is electric current through the conductor. Electric current through conductor. हा टॉपिक आता आपण चालू करणार आहे. इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर. ओके, याला दुसरं जे नाव आहे दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. या टॉपिकला करंट इलेक्ट्रिसिटी असंही म्हटलं जातं, लक्षात घ्या. दिस टॉपिक इज ऑल्सो कॉल्ड ॲज करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे पूर्वीच्या सिलेबसमध्ये याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं जायचं. आता इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर असं म्हटलं जातं. हा टॉपिक खूपच इझी आहे आणि खूप इम्पॉर्टंट देखील आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. करंट इलेक्ट्रिसिटी. आता फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय बघूया आपण, किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय सुरुवातीला बघूया. करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ, म्हणजे याची डेफिनेशन कशी आहे बघा. करंट इलेक्ट्रिसिटी ही काय आहे, फिजिक्सची एक ब्रँच आहे, लक्षात घ्या. इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स, branch of physics which deals with study of charges in motion. Study of charges in motion म्हणजे चार्जेस मोशन मध्ये गेल्यानंतर त्याचा जो स्टडी होतो तो कुठल्या ब्रँच मध्ये होतो, करंट इलेक्ट्रिसिटी या ब्रँच मध्ये होतो, लक्षात घ्या. चार्जेस रेस्ट मध्ये असेल तर त्याचा स्टडी जो आहे त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हणतो. चार्जेस जर रेस्ट मध्ये असतील तर त्याचा जो स्टडी आहे ना त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि चार्जेस मोशन मध्ये गेले की त्याचा जो स्टडी आहे ना त्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणायचं. म्हणजे चार्ज जर मोशन मध्ये गेला तर त्याच्यामुळं इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार. मग ते इलेक्ट्रिक करंटला अपोजिशन म्हणजे रेझिस्टन्स होणार आहे. त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स तिथं असणार आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं आता स्टडी करायचा आहे. सो करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन. चार्जेस मोशन मध्ये गेल्यानंतर त्याचा जो आपण स्टडी करतो त्याला काय म्हटलं जातं, करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळ्यात अगोदर महत्वाची जी गोष्ट येते ती म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक करंट कधी प्रोड्यूस होतो. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक करंटच्या दोन डेफिनेशन आहेत. दोन डेफिनेशन कशा आहेत बघा. इलेक्ट्रिक करंट इज रेशो ऑफ चार्ज flown through conductor to time. म्हणजे इलेक्ट्रिक करंट हा कशाचा रेशो आहे, चार्ज टू द टाइम याचा रेशो आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादा कंडक्टर आपण समजा घेतला, म्हणजे इलेक्ट्रिक करंट नेमका कधी प्रोड्यूस होतो, तर कंडक्टर मध्ये आपल्याला माहिती आहे की चार्जेस असतात. चार्जेस म्हणजे थोडक्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हे इलेक्ट्रॉन समजा काय झाले, एका पर्टिक्युलर डायरेक्शन असे मूव्ह व्हायला लागले. ठीक आहे. तर टी टाइम मध्ये समजा याच्यामधून क्यू चार्ज एवढा फ्लो झाला, या कंडक्टर मधून टी टाइम मध्ये क्यू चार्ज सरकला, मूव्ह झाला, तर इथं करंट किती येणार आहे, क्यू बाय टी करंट येणार आहे. So this is the general and most simplest definition of the electric current. Electric current is the charge flown through the conductor per unit time, किंवा ratio of charge flown through the conductor to the time. Okay, charge divided by time म्हणजे मूव्ह झालेला चार्ज डिवायडेड बाय टाइम, याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आता ही जी करंटची डेफिनेशन आहे याला काय म्हणायचं, ऍव्हरेज करंट. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज ऍव्हरेज करंट.
Average current is defined as the ratio of charge flown through the conductor to its time. चार्ज डिवायडेड बाय टाइमलाच काय म्हणायचं? इलेक्ट्रिक करंट असं म्हणायचं. त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंटचे असे देखील डेफिनेशन आहे. इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो डिफाइंड ॲज इलेक्ट्रिक करंट इज also defined as electric current is also defined as a rate of flow of charge. Electric current is also defined as rate of flow of charge. म्हणजे I is equal to rate of flow of charge ला आपण कसं लिहिणार? dq by dt लिहिणार आहे. आता या दोन फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स काय लक्षात घ्या. पहिला फॉर्म्युला आहे q by t आणि दुसरा फॉर्म्युला आहे dq by dt. ऍक्च्युली Q बाय टी हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा फॉर्म्युला आहे? ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला आहे. आणि dq बाय dt हा कशाचा फॉर्म्युला आहे? इन्स्टंटेनियस करंटचा फॉर्म्युला आहे. ओके, हा कुठला फॉर्म्युला आहे? इन्स्टंटेनियस करंट, म्हणजे एका पर्टिक्युलर इन्स्टंटला असणारा करंट. लक्षात येत आहे? म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रिक करंटच्या दोन डेफिनेशन आहेत, लक्षात घ्या. एक आहे म्हणजे याचे दोन फॉर्म्युले येतात. एक आहे Q बाय टी आणि दुसरा आहे dq बाय dt. ओके, सो dq बाय dt म्हणजे स्मॉल टाइम इंटरव्हल मध्ये किती चार्ज फ्लो होतो. dq बाय dt म्हणजे काय? व्हेरी स्मॉल टाइम इंटरव्हल मध्ये किती चार्ज फ्लो होतो, याला काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस करंट. आणि ऍव्हरेज करंट म्हणजे काय होणार आहे? लार्ज टाइम इंटरव्हल मध्ये किती चार्ज फ्लो होतो, याला काय म्हणायचं? ऍव्हरेज करंट. म्हणजे इन्स्टंटेनियस करंट आणि ऍव्हरेज करंट या दोघांच्या मध्ये डिफरन्स कशाचा येतोय लक्षात घ्या? टाइम इंटरव्हलचा येतोय. लार्ज टाइम इंटरव्हल घेतला आणि किती चार्ज फ्लो होतोय बघितला, ठीक आहे, तर त्यावेळी जो करंट येणार त्यावेळी त्याला काय म्हणणार आपण? ऍव्हरेज करंट असं म्हणणार. आणि व्हेरी व्हेरी स्मॉल टाइम इंटरव्हल घेतला आणि तेवढ्या टाइम इंटरव्हल मध्ये किती चार्ज फ्लो होतोय बघितलं तर त्याला काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस. कारण स्मॉल टाइम इंटरव्हल आपण जर घेतला ना की आपण एका पर्टिक्युलर इन्स्टंटला जातो, आणि लार्ज टाइम इंटरव्हल घेतला तर काय होणार? मग ऍव्हरेज येणार ना, संपूर्ण त्या टाइम पिरियड वरचं ऍव्हरेज येणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा फरक आहे, लक्षात घ्या. तर इथून पुढे लक्षात ठेवा, करंटचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे Q बाय टी आणि दुसरा आहे dq बाय dt. Q बाय टी हा देखील करंटचा फॉर्म्युला आहे, dq बाय dt हा देखील करंटचा फॉर्म्युला आहे. परंतु Q बाय टी हा कुठला फॉर्म्युला आहे? ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला आहे. आणि dq बाय dt हा कुठला फॉर्म्युला आहे? इन्स्टंटेनियस करंटचा फॉर्म्युला आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ओके, डेफिनेशन लिहायचे झाले तर कुठलीही याच्यामधली डेफिनेशन एक तुम्ही लिहू शकताय. इलेक्ट्रिक करंट इज द रेशियो ऑफ चार्ज फ्लोन थ्रू द कंडक्टर टू द टाइम इंटरवल. टू द टाइम इंटरवल. चार्ज फ्लोन डिवायडेड बाय टाइम इंटरवल, याला काय म्हणायचं? ऍव्हरेज करंट म्हणायचं. किंवा इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. लक्षात आलं? तेव्हा म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक करंट एखाद्या कंडक्टरमध्ये कधी प्रोड्यूस होतो? त्या कंडक्टरमधून चार्जेस फ्लो व्हावे लागतील. ओके, सर्टन टाइम मध्ये काही चार्ज फ्लो व्हावे लागतील. फॉर एक्झाम्पल हे बघा, फॉर एक्झाम्पल इफ ए चार्ज ऑफ 5 coulomb flows through a conductor, if charge of 5 coulomb flows through a conductor in time of 2 सेकंड. ओके, म्हणजे एका कंडक्टरचा आपण स्टडी करायला लागलोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 2 सेकंदाच्या टाइम मध्ये त्या कंडक्टर मधून 5 कुलम चार्ज जर पास होत असेल, 5 कुलम चार्ज काय होत असेल? फ्लो होत असेल. इफ चार्ज ऑफ 5 कुलम फ्लोज थ्रू ए कंडक्टर इन टाइम ऑफ 2 सेकंड, देन इलेक्ट्रिक करंट इज तर त्यावेळी इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू काय येणार बघा? Q बाय टी. Q किती आहे? 5 कुलम आहे. डिवायडेड बाय टाइम किती आहे? 2 सेकंड आहे. त्याच्यामुळे 5 बाय 2 म्हणजे करंट किती येणार आहे? 2.5 येणार. आणि याचं युनिट काय येतं? एम्पियर. ठीक आहे, तर या पद्धतीने इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आहे. आता याचं SI युनिट आपण बघूया.
SI युनिट, डायमेन्शन वगैरे वगैरे. SI युनिट अँड डायमेन्शन. जस्ट अ मिनिट. तर इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट काय बघा, SI युनिट आहे एम्पियर. एम्पियर इज द SI युनिट. शॉर्ट मध्ये याला कॅपिटल ए या लेटरनं डिनोट करतो. आणि याचं डायमेन्शन, इलेक्ट्रिक करंटचं डायमेन्शन काय आहे, M0, L0, T0, A1 हे डायमेन्शन याचं आहे. A1 किंवा I1 काही वेळेला लिहितात. M0, L0, T0, A1 किंवा M0, L0, T0, I1. ओके, कारण ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. मेजरमेंट टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी केलेला असेल की देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज इन SI सिस्टम. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीमध्ये इलेक्ट्रिक करंट ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके, सो SI युनिट इज एम्पियर, डायमेन्शन येणार आहे M0, L0, A1. आणि थोडक्यात 1 एम्पियर करंट कधी फ्लो होणार, ज्यावेळी पर सेकंद 1 कुलॉम चार्ज काय होत असेल, कंडक्टर मधून फ्लो होत असेल त्यावेळी. लक्षात येत आहे, कारण I इज इक्वल टू Q बाय T ना. Q जर 1 असेल आणि T1 जर असेल तर I1 येणार, बरोबर आहे का. जर Q इज इक्वल टू 1, T इज इक्वल टू 1 असेल तरच I इज इक्वल टू 1 येणार. म्हणजे एका सेकंद मध्ये 1 कुलॉम चार्ज जर कंडक्टर मधून पुढे जात असेल, सरकत असेल, फ्लो होत असेल, तर त्यावेळी त्या कंडक्टर मध्ये 1 एम्पियरचा करंट आहे असं आपण म्हणणार आहे. लक्षात येतं. तर एम्पियर हे SI युनिट आहे. ऍक्च्युअली एम्पियर हे लार्ज करंटचं युनिट आहे. स्मॉल करंट जो आहे तो मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर किंवा नॅनो एम्पियर मध्ये देखील मेजर केला जातो. अदर युनिट काय असणार आहेत, मिली, मायक्रो, नॅनो वगैरे. म्हणजे हे छोटे युनिट झाले. एम्पियर हे ऍक्च्युअली इलेक्ट्रिक करंटचं मोठं युनिट आहे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 1 मिली एम्पियर, 1 मिली एम्पियर म्हणजे किती येणार आहे, 10⁻³ एम्पियर. किंवा 1 मायक्रो एम्पियर म्हणजे किती येणार आहे, 10⁻⁻6 एम्पियर. 1 नॅनो एम्पियर म्हणजे किती येणार आहे, 10⁻⁹ एम्पियर. त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड आणखी एक महत्वाची क्वांटिटी, ही क्वांटिटी स्केलर आहे, वेक्टर आहे का टेन्सर आहे. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रिक करंट इज अ, हे एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक करंट इज ए टेन्सर क्वांटिटी. कारण फिजिकल क्वांटिटी एकूण 3 प्रकारचे आहेत. एक आहे स्केलर क्वांटिटी, दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी आणि तिसरी आहे टेन्सर क्वांटिटी. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक करंट ही कुठल्या क्वांटिटीमध्ये येते, टेन्सर. म्हणजे एक्झाम मध्ये समजा तुम्हाला MCQ आला की इलेक्ट्रिक करंट इज स्केलर, वेक्टर, टेन्सर, नन ऑफ दिस, तर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, टेन्सर. आणि टेन्सर ऑप्शन नसेल, त्याच्यामध्ये टेन्सर ऑप्शन काय नसेल तर काय करायचं, मग स्केलर क्वांटिटी घ्यायचं. इलेक्ट्रिक करंट वेक्टर क्वांटिटी मात्र कधीही नाहीये. ओके, मुळात ती टेन्सर क्वांटिटी आहे आणि टेन्सर हा ऑप्शन तिथं नसेल तर कुठलं घ्यायचं, स्केलर घ्यायचं, हे लक्षात ठेवा. सो इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर क्वांटिटी. त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंटला डायरेक्शन आहे, लक्षात घ्या. ओके, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. Direction of electric current.
जस्ट अ मिनिट. तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कसा आहे बघा. तर इट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके. सो डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कशी असते. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू नेगेटिव्ह टर्मिनल. of battery. So this is the direction of the electric current, positive terminal to negative terminal. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे एक रेझिस्टन्स आहे आणि इथं समजा काय आहे, एक बॅटरी जोडलेली आहे. बॅटरीचं तर सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला, असं असतं. एक मोठी लाईन असते आणि एक छोटी लाईन असते. हे बॅटरीचं सिम्बॉल आहे. आणि हा एक रेझिस्टन्स आहे. रेझिस्टन्सचं सिम्बॉल हे आहे, हे बॅटरीचं सिम्बॉल आहे. तर ही लॉंगर लाईन म्हणजे काय असतं, प्लस, आणि शॉर्टर लाईन म्हणजे काय असतं, मायनस. बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळं डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट जे आहे ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे अशी ही डायरेक्शन असणार आहे. ओके. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे की इलेक्ट्रिक करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो. इलेक्ट्रिक करंट कंडक्टर मध्ये पर्टिक्युलरली. हे बघा, आता इथं काही गोष्टी महत्वाच्या तुम्हाला अंडरस्टँड कराव्या लागतील, स्टडी कराव्या लागतील. काय आहेत बघा. इलेक्ट्रिक करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो ते अगोदर बघूया. इलेक्ट्रिक करंट is produced by तर आपण बघितलं की इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होण्यासाठी काय व्हावं लागेल, चार्ज फ्लो व्हावा लागेल. बरोबर आहे ना. चार्ज फ्लो झाला तरच इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक करंट वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये इलेक्ट्रिक करंट वेगवेगळ्या गोष्टीमुळे घडतो. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, कंडक्टर जर असेल, कंडक्टर म्हणजे सगळे मेटल्स जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट कुणामुळे क्रिएट होतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे कंडक्टरला बॅटरी जर जोडली तर कंडक्टरमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन म्हणजे पुन्हा एकदा चार्ज झाला, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होणार, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार. दुसरं, सेमी कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो, तर इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. सेमीकंडक्टर नावाचा टॉपिक तुम्हाला फिजिक्स 2 मध्येच आहे, लास्ट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण होल म्हणजे काय ते स्टडी करणार आहे. होल म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह चार्ज असतं. म्हणजे सेमीकंडक्टर मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनमुळे म्हणजे निगेटिव्ह चार्जच्या फ्लोमुळे देखील करंट प्रोड्यूस होतो आणि पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोमुळे देखील करंट प्रोड्यूस होतो. त्याच्यानंतर तुम्ही इलेक्ट्रोलायसिस वगैरे स्टडी केलेलं असेल, इलेक्ट्रोलायसिस. ओके. तर इलेक्ट्रोलायसिस मध्ये देखील करंट फ्लो होतो तिथं, लक्षात घ्या. आणि तिथं करंट म्हणजे त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे असणार आहे, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, तिथं इलेक्ट्रिक करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो, तर तिथं तर फ्री इलेक्ट्रॉन वगैरे नसतात, तिथं आयन्स असतात. आयन्स. आणि कुठल्या टाईपचे असतात आयन्स, ऍनायन आणि कॅटायन. तर ऍनायन आणि कॅटायन म्हणजे ते देखील काय आहे, एक प्रकारचा चार्जच आहे. प्रत्येक ऍनायन आणि प्रत्येक कॅटायनवर काहीतरी अमाऊंट ऑफ चार्ज असणार आहे आणि ते त्या सोल्युशन मधून फ्लो झाले की त्या सोल्युशन मधून काय होतो, इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो. ओके. आयन्स. ओके. इलेक्ट्रोलायसिस मध्ये आयन्स मुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार आहे. गॅसेस मध्ये देखील इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होऊ शकतो. गॅसेसमध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणं म्हणजे त्याचं चांगलं एक्झाम्पल सांगतो, वीज चमकणं. लाइटनिंग तुम्ही बघितलेलं असेल. लाइटनिंग मध्ये क्लाउड मधून सरफेस पर्यंत काय होते, इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो. कुठून, क्लाउड्स मधून सरफेस पर्यंत इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो. आणि कुणामधून होतो, गॅसमधून, एअर मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो. आता तिथं इलेक्ट्रिक करंट कुणामुळे फ्लो होतो, तर पॉझिटिव्ह आयन्स.
positive, just a minute, there is some problem with the software. Okay, okay, positive ions and electrons. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फक्त इलेक्ट्रॉनमुळे प्रोड्यूस होतो असं नाही. फक्त इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिक करंट कुणामध्ये क्रिएट होतो? फक्त कंडक्टर्स मध्ये. फक्त लक्षात येते का? इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो, परंतु ते फक्त कुणामध्ये होतं? कंडक्टरमध्ये. सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रॉनमुळे पण क्रिएट होतो, होलमुळे पण क्रिएट होतो. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये आयन्समुळे. ओके, तिथे इलेक्ट्रॉनचा काय संबंध नसतो. आणि गॅसेस मध्ये देखील इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकतो. आणि तिथं पॉझिटिव्ह आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह आयन कसे तयार होणार? लक्षात घ्या, हा ऍटम आहे. सपोज दिस इज ऍटम. हा ऍटम जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, बरोबर. तर याच्यातले काही इलेक्ट्रॉन काय होतात? बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रॉन तयार होतात. आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडले की काय होणार? इथं पॉझिटिव्ह आयन तयार होणार. ऍटमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? आयन मध्ये. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होण्याच्या अगोदर, म्हणजे गॅसेस मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होण्याच्या अगोदर काय झालेलं असतं? अगोदर या पद्धतीने एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि एक पॉझिटिव्ह आयन तयार होतो. आणि हे दोघेही अपोजिट डायरेक्शन मूव्ह व्हायला चालू करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा क्लाउड आहे, हा क्लाउड आहे, ठीक आहे. हा क्लाउड सपोज पॉझिटिव्हली चार्ज आहे. वीज कशी चमकते लक्षात घ्या. अँड दिस इज सरफेस. ठीक आहे. आता क्लाउड मुळे काय होणार आहे? या सरफेसवर काय होतो? निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो. इंडक्शन फेनॉमिनन आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघितलेला आहे. पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ काय होतं? ज्या बॉडीज असतात त्याच्यावर काय होतो? निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ. ओके, तर निगेटिव्ह चार्ज. आता इथं असणारा ऍटम जो आहे, म्हणजे एअरचा ऍटम, एअर ऍटम, हा काय सरफेस काय करतो? निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं हा जो ऍटम आहे, ठीक आहे, हा ऍटम जो आहे ना, हा इथं क्लाउड जवळ असणार जो ऍटम आहे, फॉर एक्झाम्पल हा एअरचा ऍटम आहे, एअर ऍटम. तर हा क्लाउड काय करतो? याच्यातला एक इलेक्ट्रॉन काढून घेतो. एक इलेक्ट्रॉन काढून घेतो. इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळे काय होणार? हा पॉझिटिव्हली चार्ज होणार. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन तयार होतं. आणि हा पॉझिटिव्हली चार्ज आयन जो आहे तो हाय व्हेलॉसिटीनं काय होतो? सरफेसकडे सरकायला लागतो. तसंच इथं निगेटिव्ह चार्ज मुळे काय होतं? एक इलेक्ट्रॉन इथं ऍटम मध्ये ऍड केला जातो आणि त्याच्यामुळे हा निगेटिव्ह आयन तयार होतो. आणि हा जो निगेटिव्ह आयन आहे तो काय होतो? निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन, तो हाय स्पीडनं वर जायला लागतो. म्हणजे अशा प्रकारे इथं आयन्स तयार होतात. क्लाउड्स आणि सरफेसच्या मध्ये काय होतात? आयन्स तयार होतात ऍटमचे सगळे. आणि हे आयन जे आहे ते हाय व्हेलॉसिटीनं वर आणि खाली काय व्हायला लागतात? सरकायला लागतात. आणि हाय व्हेलॉसिटीनं सरकत असताना ते एकमेकावर कोलाइड होतात. आणि कोलिजन झालं की काय होणार आहे? तिथं लाईट तयार होते. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? लाइटनिंग असं म्हणतो. लाइटनिंग किंवा वीज चमकणं असं म्हणतो. कारण कुठलीही बॉडी हाय व्हेलॉसिटीनं दुसऱ्या बॉडीवर आदळली तर त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या कुठल्या तरी एनर्जीत व्हायला पाहिजे. तर इथं कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लाईटमध्ये होतं. आणि तिथं आपल्याला लाईट दिसायला लागते. तर या पद्धतीने वीज चमकते. वीज चमकते म्हणजे ऍक्च्युली काय होतं? क्लाउड कडून सरफेसकडे आणि सरफेस कडून क्लाउड कडे हाय व्हेलॉसिटी आयन्स जे आहेत, ओके, हाय व्हेलॉसिटी आयन्स हे खाली आणि वर असे ट्रॅव्हल व्हायला चालू होतात. ओके, आणि त्याच्यामुळं त्यांचं कोलिजन झाल्यामुळे काय होते? वीज चमकायला चालू होते किंवा वीज आपल्याला दिसते. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तयार होणार आहे. इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होण्यासाठी कंडिशन काय आहे? चार्ज फ्लो झाला पाहिजे. दॅट इज द ओनली कंडिशन. मग तर चार्ज निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल.
आता कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे. आता इलेक्ट्रॉन कसे जात असणार आहेत? इलेक्ट्रॉन मात्र काय होणार आहे? बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात असणार आहेत. कारण समजा इथं कंडक्टरमध्ये एक इलेक्ट्रॉन असेल तर निगेटिव्ह मध्ये रिपल्शन आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन. त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा मूव्ह करणार आहे? निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जाणार. ओके, इलेक्ट्रॉनची मोशन असणार निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, परंतु सायंटिस्टनी काय ठरवलंय की सगळीकडे एक आपण युनिफॉर्मिटी वापरूया आणि सगळीकडे इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कुणाची डायरेक्शन दाखवायची? पॉझिटिव्ह चार्जेसची डायरेक्शन दाखवायची. लक्षात घ्या, म्हणजे हे सुरुवातीलाच ठरवण्यात आलेलं आहे की एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन म्हणजे कुणाची दाखवायची. कारण कंडक्टरमध्ये ठीक आहे, फक्त इलेक्ट्रॉनच फ्लो होतात, कारण बाकीच्या ठिकाणी काय होतात? पॉझिटिव्ह आयन्स पण मूव्ह होतात, इलेक्ट्रॉन पण मूव्ह होतात. मग कुणाच्या फ्लोची डायरेक्शन तिथं द्यायची, हा क्वेश्चन पडला ना. मग म्हणजे इलेक्ट्रिक करंट सर्किटमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. ओके, आणि त्या सर्किटमध्ये समजा पॉझिटिव्ह चार्जेस पण मूव्ह व्हायला लागलेत आणि निगेटिव्ह चार्जेस पण मूव्ह व्हायला लागलेत. पॉझिटिव्ह कसे जाणार? पॉझिटिव्ह समजा लेफ्ट टू राईट जर जात असतील, पॉझिटिव्ह चार्जेस समजा लेफ्ट टू राईट जर जात असतील तर निगेटिव्ह चार्जेस कसे जाणार? राईट टू लेफ्ट जाणार ना, बरोबर. या पद्धतीने पॉझिटिव्ह चार्जेस समजा लेफ्ट टू राईट जर जात असतील तर निगेटिव्ह चार्जेस कसे जाणार? उलट्या डायरेक्शन जाणार. ओके, मग हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी सायंटिस्टने कॉमनली काय ठरवलेलं आहे की इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन ही कुणाची डायरेक्शन दाखवायची? भलेही तो इलेक्ट्रॉनमुळे करंट प्रोड्यूस होऊ दे, नाहीतर पॉझिटिव्ह आयन्समुळे प्रोड्यूस होऊ दे, नाहीतर निगेटिव्ह आयन्समुळे प्रोड्यूस होऊ दे. एक काहीतरी युनिफॉर्मिटी असली पाहिजे. आणि म्हणून इलेक्ट्रिक करंट कुणी प्रोड्यूस केलाय हे बघायचं नाही. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी घ्यायची असं ठरवलेलं आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. लक्षात आलं मी काय सांगतोय? म्हणजे कंडक्टरमुळे जरी इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे तयार होत असला, म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जरी जात असले, तरी इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवत असताना कशी दाखवायची? पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोची डायरेक्शन दाखवायची. पॉझिटिव्ह चार्ज जर असता तर कसा गेला असता? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनलकडे गेला असता. आणि म्हणून सगळ्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन ही बाय कन्व्हेन्शन कशी दाखवली जाते? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल अशी दाखवली जाते. ओके, हे असं का केलेलं आहे? कारण काही ठिकाणी इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रॉनमुळे तयार होतो, काही ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पॉझिटिव्ह चार्जेसमुळे तयार होतो, काही ठिकाणी इलेक्ट्रिक करंट दोन्हीमुळे तयार होतो. मग डायरेक्शन आता एखाद्या ठिकाणी समजा पॉझिटिव्ह चार्ज पण मूव्ह होत असेल, इलेक्ट्रॉन पण मूव्ह होत असेल, दोघांच्यामुळे करंट मूव्ह होत असेल, तर मग दोन्ही डायरेक्शन एकाच पाथवर दाखवावे लागतील ना. पॉझिटिव्ह लेफ्ट टू राईट निघालाय म्हणून पॉझिटिव्ह दाखवायचं, इलेक्ट्रॉन राईट टू लेफ्ट निघालाय म्हणून लेफ्ट टुवर्ड्स लेफ्ट दाखवायचं. तर दोन्ही डायरेक्शन दाखवून तर चालणार नाहीत, कुठली तरी एकच डायरेक्शन दाखवावी लागेल. त्याच्यासाठी सायंटिस्टनी हे ठरवलेलं आहे की इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी घ्यायची आणि कशी लिहायची? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. जरी तो इलेक्ट्रिक करंट पॉझिटिव्ह चार्जमुळे प्रोड्यूस होऊ दे, नाहीतर इलेक्ट्रॉन्समुळे प्रोड्यूस होऊ दे. तर हे मी सांगितलेलं लक्षात आलं काय? आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. ओके, आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं बघा. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन. म्हणजे चार्जेस ज्यावेळी मोशन मध्ये जातात त्यावेळी त्याचा जो आपण स्टडी करणार आहे त्याला काय म्हणतो आपण? करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. इलेक्ट्रिक करंट कधी प्रोड्यूस होतो? ज्यावेळी एखाद्या मीडियम मधून किंवा कंडक्टर मधून चार्ज फ्लो होतो त्यावेळी इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो.
त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंटच्या दोन डेफिनेशन आहेत. एक म्हणजे रेशिओ ऑफ चार्ज फ्लोन थ्रू द कंडक्टर टू द टाइम इंटरवल, म्हणजे I इज इक्वल टू Q/T. इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो डिफाइंड ॲज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजे I इज इक्वल टू dQ/dt. आता ऍक्च्युली I ॲव्हरेजचा फॉर्म्युला Q/T आहे आणि I इन्स्टंटेनियसचा फॉर्म्युला dQ/dt आहे. याचं SI युनिट काय आहे? SI युनिट आहे एम्पियर आणि डायमेन्शन आहे M0 L0 T0 A1. याचं डायमेन्शन आहे. करंट काही एक्झाम्पल मध्ये मिली, मायक्रो किंवा नॅनो एम्पियर मध्ये असतो. मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ एम्पियर, मायक्रो एम्पियर म्हणजे 10⁻⁶ एम्पियर आणि नॅनो एम्पियर म्हणजे 10⁻⁹ एम्पियर. इलेक्ट्रिक करंट कुठली क्वांटिटी आहे? स्केलर, वेक्टर का टेन्सर? तर टेन्सर क्वांटिटी आहे. आता स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय आणि टेन्सर म्हणजे काय, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय की मी वेक्टर नावाचा टॉपिक युट्यूबवर टाकलेला आहे. त्याच्यामध्ये हे स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय, टेन्सर म्हणजे काय क्लिअरली एक्सप्लेन केलेला आहे. तर युट्यूबवर जावा माझ्या चॅनलला आणि ते व्हिडिओज बघा. वेक्टर पर्टिक्युलरली टॉपिक बघा, कारण तो खूप इम्पॉर्टंट आहे, हे मी अनेक वेळा सांगितलंय. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कशी असते, कशी घ्यायची नेहमी, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. भलेही तो करंट कुणामुळेही प्रोड्यूस होऊ दे, परंतु डायरेक्शन काढताना मात्र